झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसासंदर्भातल्या बातम्या। यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। गेल्या 48 तासांपासून सततधार पाऊस सुरू आहे। 20 गावांना पुराच्या पाण्याने त्यामुळेच वेढा घातलाय। पैनगंगा, अरुणावती, अडाण, धावंडा, खुनी या नद्यांना पूर आलाय आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। या पुरामध्ये 3 जण वाहून गेल्याचंही कळतंय। बऱ्याच गावांशी संपर्कही तुटलाय। पूरग्रस्तांपर्यंत प्रशासकीय मदत सुद्धा पोहोचलेली नाहीये। जिल्ह्यामध्ये यवतमाळ, धारंजी, दारव्हा, आर्णी या तालुक्यांना पुराचा तडाखा बसला असून धोकादायक स्थितीतील अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत आणि ती रिकामी सुद्धा करण्यात आलेली आहेत। निकोणा, पूस ही धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत, तर नाल्यांचं पाणी रस्त्यांवरून वाहू लागल्यामुळे बऱ्याच मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे। घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांच्या राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय। या पुलावरून पाणी आहे आणि याच्या समोर सुद्धा 2 पूल आहेत। त्या सर्व पुलं पॅक झालेले आहेत। तरोडा म्हणून गाव आहे, त्याचा मला प्रश्न पडलेला आहे। पाऊस बंद झाल्यानंतर आपण घराचं संपूर्ण सर्वेक्षणचं काम सुरू करू आणि जे निराधार झालेले आहेत त्यांना तत्काळ आपण अनुदान, खावटी अनुदान वाटप करू। झी 24 तास एक पाऊल पुढे।